बातमी आता एक मराठा लाख मराठा संदर्भातली आहे। मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाकरता आंदोलन आहे। हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचं म्हटलं जात आहे। येत्या 29 ऑगस्टला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलन करण्याकरता मुंबईत येणार असल्याची माहिती आहे। या सगळ्याला बरोबर एक महिना आता उरलेला आहे, शिल्लक आहे आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या मैदानाची पाहणी करण्याकरता म्हणून मराठा समाजाचे काही बांधव आज मुंबईत दाखल झालेले होते। आझाद मैदानावर या सगळ्याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। मराठा समाजाच्या अनेक मागण्या आहेत आणि या मागण्या आंदोलनामार्फत ते पूर्ण करणार आहेत। त्यांचं हे जे आंदोलन आहे हे 29 तारखेला होणार आहे। 29 ऑगस्टला जवळपास महिना आहे आणि आज ते लोक सगळे पाहणी करायला इथे आलेले आहेत। सगळे जी मंडळी आहेत ही लांबून आलेली पाहायला मिळतात। एकंदरीतच 29 तारखेला हा जरांगे पाटलांचा आंदोलन इथे आझाद मैदानावर होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचं कारण याआधी देखील आझाद मैदानावर येऊन आंदोलन करण्याची जी मागणी होती ती मनोज जरांगे यांनी केलेली होती। मात्र त्यावेळेला मनोज जरांगेंना मंगेश चिवटे स्वतः जाऊन भेटले होते। त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि त्यांचे जे सचिव म्हणून ओळखले जाणारे मंगेश चिवटे त्यांना जाऊन भेटलेले, त्यांना तिथेच अडवलेलं होतं पुण्यामध्ये। आणि आता आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा ते आंदोलनाची तयारी करतात। विविध मागण्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी आहे। त्या व्यतिरिक्त कुणबी आणि मराठा एकच आहे, आम्हाला आमचा वाटा द्या, अशा पद्धतीच्या घोषणा देखील ते इथे पाहणी करताना देताना पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे पाहणी करण्यासाठी आलेत। त्यामुळे नेमकं 29 तारखेला कशा पद्धतीने हे आंदोलन होणार आणि मनोज जरांगे पाटील नेमकं काय सांगणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी। ऐका, पहा, जागरूक रहा।